सकाळी एकदा तुम्ही पाणी चार्ज करा, देन यू कॅन ओके. ड्रिंक दिस वॉटर, देन यू कॅन यूज दिस वॉटर. ते पाणी तुम्ही जे पाणी वापरता त्याच्यामध्ये तुम्ही ते टाकून हे तुम्ही तुमच्या परिवारासाठी वापरू शकता, स्वतःसाठी वापरू शकता. घरात लहान मुलं असतील, वारंवार त्यांच्या तब्येती खराब होत असतील त्याच्यासाठी वापरू शकता. आता याच्यासोबत जर तुम्हाला एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे हं. तर तुम्हाला सेम आता जे काही बोलले हां. त्याच्या शेवटी फक्त त्या गोष्टीला म्हणायचं आहे की फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आहे की ज्याला महिन्याला 10 लाख रुपये कमवायचे आहे, की समजा बायकोचा बर्थडे आहे, तिने सहज एक मेसेज जर का टाकला की बाबा माझा बर्थडे आज येताना केक घेऊन या, हं. हे फार सिंपल आहे. पण ती काय करते, ती एक एक्सपेक्टेशन करते की आज माझा बर्थडे आहे हे याच्या लक्षात राहायला पाहिजे, हं. आहे की नाही आपण बघू. आणि तिचं डोक्यात हे चालू असते की याच्या लक्षात नसेलच, फिलिंग्स अडकलेले आहेत किंवा कुठेतरी तुमचा अपमान झाला किंवा कुठेतरी तुम्हाला वाईट वाटलं, ह्या ज्या गोष्टी जमा करून ठेवलेल्या आहे तुम्ही बरेच दिवस झाले, हां. त्या काढण्यासाठी ब्रेथवर्क, ओके. आईस बाथ, शिवशक्ती, रेकी ह्या गोष्टी तुम्हाला हेल्प करतील की त्या ट्रॉमाजला बाहेर काढण्यात. असे बरेचसे पेशंट आमच्याकडे येतात की जे झोपेच्या गोळ्या घेऊन झोपत होते आतापर्यंत, ओके. पण आता विदाऊट गोळी ते झोपायला लागलेले आहेत. ते आईस बाथ हे एक असं माध्यम आहे की जे तुम्हाला तुमच्या आतमध्ये घेऊन जाते आणि तुमच्या आतमधले जे काही फिअर आहे त्याला कॉन्कर करण्यासाठी ते तुम्हाला हेल्प करते. ब्रेथवर्क, रेकी, इट इज मोर डीपर दॅन द ओके. मेडिटेशन. रेकी ही स्पर्श चिकित्सा आहे की जे हाताच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या व्यक्तीला बरं करता, शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर आणि आध्यात्मिक लेवलवर. जो आजारी व्यक्ती एका गावात राहतोय आणि त्याचा नातेवाईक दुसरीकडे राहतो, मग तो तिथून ह्याला रेकी पाठवून बरं करण्यासाठी मदत करू शकतो. हो, करू शकतो. नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची या पॉडकास्टमध्ये. आपल्याला मानसिक ताण असेल किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास असेल तर त्याच्यातून बाहेर येण्यासाठी आपण मेडिटेशन करतो. पण याच गोष्टीसाठी रेकी, आईस बाथ किंवा ब्रीथ वर्क या गोष्टीही वापरल्या जातात. पण ह्या कशा वर्क होतात किंवा हे कसं केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का? रेकी हा शब्द बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे, पण आईस बाथ आणि ब्रीथ वर्क हे माहिती नसेल. म्हणून आपण या सगळ्या गोष्टींवरती अधिक माहिती करून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे सागर सरांना. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आज ही जी संधी तुम्ही दिली त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. माझं नाव डॉक्टर सागर गारवे. मी मागील जवळजवळ 12-13 वर्षापासून कोचिंगमध्ये काम करतो, कोचिंग इंडस्ट्रीमध्ये. हिलिंगमध्ये मी मागचे 3-3.5 वर्षापासून आहे आणि हजारो लोकांना आज त्या रेकी हिलिंगच्या माध्यमातून किंवा शिवशक्ती हिलिंगच्या माध्यमातून आम्ही लोकांना हेल्प केलेली आहे. त्यांच्या ट्रॉमाजमधून, त्यांच्या वेगवेगळे जे काही लाईफचे प्रॉब्लेम होते त्यामधून बाहेर येण्यासाठी. आणि आज तुमच्या पॉडकास्टवर येऊन आनंद होतोय की अधिक जास्त लोकांपर्यंत जाण्याचा चान्स मिळणार आहे. आपल्याकडे जे काही नॉलेज आहे, जे काही माहिती आहे, ती अधिक जास्त लोकांपर्यंत आपण घेऊन जाणार आहोत आता याच्या माध्यमातून. त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. थँक्यू सर. आणि ज्या कोणी लोकांना मानसिक ताण आहे किंवा आपलं आयुष्य, रेग्युलर आयुष्य खूप आनंदात जगायचंय, तर अशा लोकांनी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण आता पॉडकास्टला सुरुवात करूयात. येस. सर, एक्झॅक्टली तुम्ही हे जे काम करताय, रेकी म्हणा, आईस बाथ म्हणा किंवा ब्रीथ वर्क म्हणा, एक्झॅक्टली हे काम कसं करतं? ह्या ज्या तिन्ही गोष्टी आहेत, ह्याला आपण असं म्हणू की हे स्पिरिच्युअल आणि थोडंसं सायंटिफिक आहे. दोन्ही गोष्टीचं हे मिक्सचर आहे. इट इज ओके. अ ब्लेंड ऑफ स्पिरिच्युअलिटी अँड दी सायन्स. या दोन्ही गोष्टीचं एक मिक्सचर आहे. हं. आता जर का आपण सर्वात आधी रेकीबद्दल बोलू, तर रेकी ही एक असं सायन्स आहे की ज्याची सुरुवात 1800च्या दशकात झालेली आहे ओके. आणि डॉक्टर मिकाओ उसुई यांनी त्याची सुरुवात केली होती. हं. नंतर त्यांनी हजारो लोकांना, लाखो लोकांना ते पुढे-पुढे शिकवत गेले. तर आता 150 पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये रेकी वापरलं जाते. याला एक सायन्स असं म्हटलेलं आहे की जे तुमच्या माइंडवर, बॉडीवर काम करते. तर हे आहे ओके. रेकी. तसंच ब्रेथवर्क जे आहे, ते ब्रेथवर्क आपलं श्वासाची प्रक्रिया आहे ॲक्चुअली. हां. ब्रेथवर्क म्हणजे आपण जे रोज श्वास घेतो, ते त्याची एक गती असते श्वास घेण्याची. कधी आपण कॉन्शियस श्वास घेतो, कधी आपण अनकॉन्शियस घेतो. आता हां. आपण बोलत आहोत, श्वासही घेत आहोत, पण ते बरोबर. अनकॉन्शियस आहे. अनकॉन्शियस. तर आमचे गुरु सांगतात आम्हाला, की प्रत्येक व्यक्ती हा एक श्वासाचे काउंट घेऊन या जगामध्ये येतो. ओके. हां. त्याचे तेवढे ते काउंट संपले, की तो जाणार आहे. तर ते कॉन्शियसली जेव्हा तुम्ही घेता, की समजा कोणाकडे 1 करोड श्वास आहेत, कोणाकडे हं. 2 करोड आहेत, कोणाकडे 10 करोड आहेत वगैरे, वगैरे. हां. सो ते तुमचे काउंट संपले, की तुम्ही हे जग सोडून जाणार आहात. तर ब्रीथ वर्क म्हणजे तुम्ही ते कॉन्शियस ते श्वास घेता आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला अधिक जास्त चांगल्या प्रकारे समजू शकता. स्वतःच्या लाईफमधल्या सिच्युएशन्सला अधिक जास्त चांगल्या प्रकारे समजू शकता. तुम्ही त्याला
जसं क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर असतो, हां. तसं तुम्ही त्या सिच्युएशनला स्वतःच्या आयुष्याला थर्ड आयनी बघू शकता, की एक ओके. तिसऱ्या माध्यमातून, की व्हॉट शुड बी डन, व्हॉट शुड नॉट बी डन, हे तुम्ही बघू शकता. हे ब्रेथवर्क आहे. आणि आईस बाथ जो आहे, तर हल्ली आईस बाथ फार फेमस झालेला आहे. आईस बाथ बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल सोशल मीडियावर बरंचदा येते. पण त्याला फन ॲक्टिव्हिटी म्हटलं जाते. ओके. पण माझ्यासाठी आईस बाथ ही फन ॲक्टिव्हिटी नाही आहे. माझ्यासाठी आईस बाथ हे एक असं माध्यम आहे, की जे तुम्हाला तुमच्या आतमध्ये घेऊन जाते आणि तुमच्या आतमधले जे काही फिअर आहेत, त्याला कॉन्कर करण्यासाठी ते तुम्हाला हेल्प करते. फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो मी, की एखाद्या व्यक्तीला फिअर आहे, की तो एखादा बिझनेस जर का सुरू करेल, तर तो हं. बिझनेस चालेल की नाही? एखाद्या व्यक्तीला फिअर आहे, की जर का तो लग्न करेल, तर तो जगू शकेल की नाही दुसऱ्या एका पार्टनरसोबत? ओके. त्याच्यासोबत त्याचं जमेल की नाही? कारण त्याला स्वच्छंदी जगायची सवय आहे. हां, हां, हां. तर फिअर हे एका ठिकाणी नसून हे मल्टिपल एरियाजमध्ये असते आपल्या लाईफमध्ये. ओके. एखाद्याला जर का लग्नाची भीती वाटत आहे, तर ते फक्त त्याच्या डोक्यात लग्नाची भीती नाही आहे. मल्टिपल ठिकाणी ते फिअर आहे, पण ते फक्त हां. दिसत नाही आहे त्याला. इनव्हिजिबल आहे ते. ओके. पण आईस बाथ काय करते, की तुम्हाला त्या फिअरपर्यंत घेऊन जाते हां. आणि ते ब्रेक करण्यासाठी हेल्प करते. तसंच ओके. ऑब्व्हियसली मी जर तुम्हाला म्हटलं, की चला तुम्ही आता पुढचे 3 मिनिटं, 5 मिनिटं तुम्हाला आईसमध्ये बसायचं आहे, हां. तर फिअर वाटेल हो. एखाद्या व्यक्तीला, की "अरे, कसं काय बसू मी? बॉडी माझी जाम झाली, माझ्या नसा जर का बंद झाल्या, तर मी तर मरून जाईल." हां. सो व्हेन यू ब्रेक दॅट फिअर, यू ब्रेक मल्टिपल फिअर्स ऑफ युअर लाईफ. ओके. सो अशा प्रकारे हे तिन्ही सायन्स काम करतात आणि या तिन्हीचं कॉम्बिनेशन ॲक्चुअली आम्ही देतो आमच्या ऑफलाईन प्रोग्राम्समध्ये. आता प्रोग्राम्स विषयी आपण पुढे जाणून घेऊयात. पण येस. मला एक असा प्रश्न विचारायचा आहे, की रोजच्या जगण्यामध्ये प्रत्येक व्यक्ती टेन्शनमध्ये, तणावामध्ये. मग याच्यातून जर बाहेर यायचं असेल, तर रेकी कसं काम करतं? रेकीमध्ये बरेचसे असे सिम्बॉल आहेत, बऱ्याचशा प्रॅक्टिसेस आहेत, ते तुम्ही करू शकता. जसं की आपल्या बॉडीमध्ये 7 चक्र आहेत. तर ते 7 चक्राचं नॉलेज जरी तुम्हाला आहे, की हे 7 चक्र आहेत. तुम्हाला जर एवढं समजलं, की ते 7 चक्रांमधलं कुठलं चक्र माझं इम्बॅलन्स आहे, हां. तरीही तुम्ही स्वतःवर काम करू शकता. स्वतःवर काम करू शकता. ओके. ब्रेथवर्कमध्ये एक टेक्निक आहे, ज्याला आम्ही म्हणतो कनेक्टेड कॉन्शियस ब्रीथिंग. हं. ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे श्वास आहे, आता आपण श्वास घेत आहोत. तुम्ही फक्त काय करा, तुमचा हात जो आहे, दोन्ही हात ठेवा किंवा एक हात ठेवा, हृदयावर ठेवा आणि तुम्ही कॉन्शियस ब्रीथिंग चालू करा. श्वास घेतला तुम्ही आतमध्ये आणि सोडला तुम्ही. ही ॲक्टिव्हिटी जरी एखाद्याने 5 मिनिटं केली, दिवसात 5 मिनिटं, हं. 5-5 मिनिटाचे 3-4 स्लॅप जर त्याने केले, की सकाळी एकदा 5 मिनिटं, दुपारी, संध्याकाळी, तरीही तो त्या कॉन्शियस अवेअरनेसमध्ये येईल स्वतःच्या आणि ती ओके. गोष्ट त्याला हेल्प करेल स्ट्रेस रिलीज करण्यासाठी, डिसिजन मेकिंग नाही करता येत तुम्हाला त्याच्यासाठी, ओके. बऱ्याच गोष्टीसाठी हेल्प करेल हे तुम्हाला. म्हणजे प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात. कुणाला कुठल्या गोष्टीत हेल्प करेल, कुणाला कुठल्या गोष्टीत हेल्प करेल. पण 5-5 मिनिटाचे 4 किंवा 5 स्लॅप जरी त्याने केली, ब्रीथ इन, ब्रीथ आउट, ब्रीथ हां. इन, ब्रीथ आउट एवढं जरी त्याने केलं, दॅट इज इनफ. आता हे ब्रीथ वर्क सांगितलं, पण रेकी एक्झॅक्टली काय असते आणि ती कशी केली जाते? रेकी ही स्पर्श चिकित्सा आहे, हं. की जे हाताच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या व्यक्तीला बरं करता. बरं. शारीरिक लेव्हलवर, मानसिक लेव्हलवर आणि आध्यात्मिक लेव्हलवर. म्हणजे हां. एखादा व्यक्ती आहे ज्याला झोप येत नाही, त्याचं ते मानसिकमध्ये येईल. एखादा व्यक्ती आहे ज्याला कमरेत त्रास आहे, गुडघ्यांमध्ये त्रास आहे, पाठीमध्ये त्रास आहे, हां. डोक्यामध्ये त्रास आहे, ते त्याचं शारीरिक लेव्हलवर होईल. हां. आणि एखादा व्यक्ती आहे की ज्याच्याकडे सगळं काही आहे, पण तरी त्याला अशांतता वाटत आहे जीवनात. ओके. तर ते त्याचं स्पिरिच्युअलमध्ये येईल. तर या तिन्ही आयाम म्हणतो आम्ही याला, हां. एरिया ऑफ लाईफ. हां. तर या तिन्ही ठिकाणी रेकी काम करते. तर त्याचे 2 प्रकार आहेत. एक हं. आहे स्पर्श चिकित्सा, हं. जिथे तुम्ही टच करता तुमच्या हाताच्या माध्यमातून. हं. आणि दुसरं आहे डिस्टन्स हिलिंग, जिथे तुम्ही दुरून त्या व्यक्तीला ब्लेसिंग्स पाठवता. ओके. सो जेव्हा जो रेकी प्रॅक्टिशनर आहे, जो रेकी शिकलेला व्यक्ती आहे, त्याला त्याच्या हाताच्या या ठिकाणी हं. तळव्यावर त्या गोष्टी जाणवतात, की ते हिलिंग होत आहे, काहीतरी जात आहे ऊर्जा, ते त्याला जाणवते अक्षरशः. ओके. येस. तो ओके. अशा प्रकारे ती रेकी काम करते. ओके. म्हणजे थोडक्यात आपल्याला देव आशीर्वाद देताना दिसतात. एक्झॅक्टली. तोच प्रकार. हां, आपण फोटोमध्ये बऱ्याचदा ठिकाणी पाहिलं असेल सीरियल्समध्ये, की त्यांच्या हातामधून काहीतरी निघते. हां, 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 काइंड हां. ऑफ दॅट. मग समजा एखादा व्यक्ती फिजिकली त्याला काहीतरी त्रास आहे, पाठ दुखतीये, असं जर असेल, तर त्यासाठी तो स्वतः रेकी करू शकतो का त्याला दुसरं कोणी असा आशीर्वाद म्हणा किंवा असं रेकी पाठवू शकतो? तो जर का रेकी प्रॅक्टिशनर असेल, तर तो स्वतः करू शकतो. ओके. त्याने जर रेकीच्या लेव्हल 1, 2 आणि 3 हां. एवढ्या लेव्हल शिकणं गरजेचं आहे. ते जर का तो शिकला असेल कुठेही, हं. तर त्याला तेवढं नॉलेज असेल, की स्वतःला हील कसं करायचं. ओके. पण जर का ते त्याला माहिती नसेल, तर त्यांनी एका अशा व्यक्तीकडे गेलं पाहिजे, की जो हीलर आहे.
ज्यांनी लेवल 1 2 3 केलेलं आहे, ज्याला माहीत आहे की हिलिंग कसं करतात, त्या व्यक्तीकडून तो त्याच्यासाठी उपाय करून घेऊ शकतो. ओके सर. मग आता समजा एखाद्या व्यक्तीला स्वतःहून हिलिंग करायचं असेल, तर हं. मग त्यांनी काय करायला पाहिजे? एखादा असा व्यक्ती ज्याला रेकी येत नाही आणि त्याला स्वतःवर हिलिंग जर करायचं असेल, तर त्यासाठी आम्ही एक सुंदर एक व्हिडिओ बनवलेला आहे. हां. ज्याच्यामध्ये 13 पॉइंट्स तुमच्या बॉडीमध्ये कुठे आहेत, हे आम्ही ओके. एक्सप्लेन केलेलं आहे. त्या 13 पॉइंट्सवर फक्त तुम्ही हात ठेवा. जसं की पहिला पॉइंट हा आहे, दुसरा पॉइंट हा आहे. तर असं तुम्ही 13 पॉइंटवर हात जेव्हा ठेवता, हां. तर तो व्यक्ती सेल्फ हिलिंग स्वतःला करू शकतो. जसं दुसरा पॉइंट इकडे हात ठेवला, हां. तर इथे तो आज्ञाचक्रावर हात ठेवत आहे. तिसरा पॉइंट या ठिकाणी हात ठेवला, तर इथे तो थ्रोट चक्राला हिलिंग करत आहे. तर ओके. असे तुमचे 7 चक्र आणि शरीरातले 13 पॉइंट्स हं. त्याला तुम्ही हिलिंग करू शकता, सेल्फ हिलिंग. तर तो व्हिडिओ मी तुम्हाला देईल. तुम्ही तुमच्या दर्शकांना तो व्हिडिओ देऊ शकता. तर त्या ठीक. माध्यमातून ते सेल्फ हिलिंग करू शकतात. हे त्यांनी प्रॅक्टिस कमीत कमी 7 दिवस केली पाहिजे. ओके. त्याच्यापेक्षा जास्त केली तर फार चांगलं आहे, पण कमीत कमी 7 दिवस. ओके. येस. सरांनी सांगितलेला व्हिडिओ आता तुम्हाला आय बटन जिथे दिसतंय आपलं, तिथं हा व्हिडिओ दिसतोय. तिथे क्लिक करून तुम्ही हे जे काही ट्रिक आहे, तर ते तुम्ही बघू शकता. तर मग एक्झॅक्टली आता हे हिलिंग करताना व्हिडिओ तर बघतीलच, पण काय म्हटलं पाहिजे असं काही आहे का त्याच्यामध्ये? जेव्हा तुम्ही हात ठेवतात, जर का तुम्ही एकदम बेसिक आहात, तर तुम्ही डोक्यावर हात ठेवला, तुम्ही म्हणू शकता की मी शांत आहे, मी समृद्ध आहे, मी माझ्या आनंदी जीवनाचा आस्वाद घेत आहे. असे तुम्ही काही अफर्मेशन करू शकता. जेव्हा तुम्ही डोळ्यावर हात ठेवता, तेव्हा तुम्ही आज्ञाचक्रावर हात ठेवता, तेव्हा तुम्ही म्हणू शकता की माझ्या आयुष्याबद्दलची अधिकाधिक क्लॅरिटी मला मिळत आहे. मला कुठं जायचं आहे, कुठं पोहोचायचं आहे, ती दिशा मला मिळत आहे. जेव्हा तुम्ही थ्रोट चक्रावर हात ठेवता, तेव्हा तुम्ही म्हणू शकता की मी जे बोलतोय, ती नेहमी सकारात्मक बोलतोय. माझ्या बोलण्यातून इतरांना प्रेरणा मिळत आहे, इतरांना मोटिव्हेशन मिळत आहे. सो असं तुम्ही एक-एक चक्राप्रती म्हणू शकता. ओके. म्हणजे बेसिकली येस. तर अफर्मेशन्सच काम करतात. अफर्मेशन तर 7 चक्रांचे 7 अफर्मेशन तुम्हाला वेगवेगळ्या दिलेले आहेत त्याच्यामध्ये. मग समजा आता जसं आता आपला विषय चालला होता, की एखाद्याला पाठण दुखतीये, म्हणजे हं. फिजिकली काहीतरी त्रास होतोय. येस. मग त्यासाठी त्यांनी एक्झॅक्टली काय कुठे हात ठेवला पाहिजे आणि काय म्हटलं पाहिजे? त्याला ज्या ठिकाणी त्रास होत आहे, त्या ठिकाणी त्याने हात ठेवावा पहिले तर. हं. फॉर एक्झाम्पल त्याला इकडे त्रास होत आहे, त्याने पाठीवर हात ठेवायचा आहे. हं. डोळे बंद करायचे आहे आणि त्यांनी पहिले तर मी सांगतो, की त्यांनी त्या वेदना जी आहे, त्या हं. वेदनेशी त्यांनी बोललं पाहिजे. ओके. एक कम्युनिकेशन केलं पाहिजे त्या वेदनेशी, की "का आहे बाबा तू? का मला त्रास देत आहे? कशासाठी तू आलेली आहे माझ्या जीवनामध्ये?" हं. एक तर ती वेदना काहीतरी शिकवायसाठी आलेली आहे, एक तर ती वेदना काहीतरी संकेत देत आहे. तर त्याच्याशी ते आधी त्यांनी बोललं पाहिजे आणि नंतर त्यांनी म्हटलं पाहिजे, की "तू आता माझ्या जीवनामधून जा. मला तुझी काही आवश्यकता नाही आहे आणि तू जे मला शिकवायला आली होती किंवा जे काही मला सांगायला ती गोष्ट मला समजलेली आहे." त्या वेदनेशी थँक म्हणायचं आहे त्याला, की "थँक तू आली त्याबद्दल. तू मला जे शिकवायचं ते शिकवले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता तू जा. आता तुझं काम नाही आहे मला." आणि मग दोन्ही हात ठेवून तो व्यक्ती म्हणू शकतो, की "मी समृद्ध आहे, मी सुदृढ आहे, मी फिजिकली अगदी फिट आहे." असे काही अफर्मेशन तो व्यक्ती देऊ शकतो. 5 ते 7 मिनिटापर्यंत हे त्यांनी करायचं आहे. ओके. 3 दिवस. ओके. एका दिवस नाही 3 दिवस. त्याला बघा तुम्ही पहिल्या दुसऱ्या दिवशीच त्याला बरं वाटायला लागेल, आराम वाटेल त्याला. ओके. हे स्वतःही करू शकते. जो व्यक्ती रेकी शिकलेला नाही तोही हे करू शकतो. वाह! येस, ओके. तोही हे ओके. करू शकतो. कारण की रेकी जी ऊर्जा आहे ती तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, प्रत्येकामध्ये आहे. ती काही आपण तयार नाही करत. हां. ती एनर्जी, ती ऊर्जा ऑलरेडी तुमच्यामध्ये आहे. त्याला फक्त आपण चॅनलाइज करतो. हां. म्हणजे इलेक्ट्रिसिटी आपल्या घरामध्ये आहे. बटन दाबलं तेव्हा टीव्ही ऑन होतो. करेक्ट. बटन दाबलं तेव्हा फॅन ऑन होतो. अगदी त्याचप्रमाणे रेकी ऊर्जा तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, प्रत्येकामध्ये आहे. काल जन्मलेल्या बाळामध्ये सुद्धा आहे. हां. ती चॅनलाइज करणे आपण शिकवतो ॲक्चुअली. ओके. मग थोडक्यात 7 चक्रास कनेक्ट आहे त्याला, त्याच्यामुळे ती येस. प्रत्येकामध्ये आहे. येस, येस. ओके, ओके. मग आता हे झालं समजा एखाद्याची पाठ दुखते, फिजिकली काहीतरी त्रास होतोय म्हणून आपण त्याला हिलिंगसाठी आपण एक थेरपी म्हणा दिली आपण. येस. मग ही जी गोष्ट आहे रेकी म्हणा किंवा आईस बाथ, ब्रीथ वर्क रिलेशनशिपमध्ये यूज होतं? हो, प्रत्येक ठिकाणी यूज होते ही गोष्ट. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीला तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी हे यूज होईल. असे ओके. असंख्य एक्सपिरियन्सेस आहेत. इव्हन ज्या निर्जीव वस्तू आहेत, त्याच्यावर सुद्धा हे यूज होते. तुमच्या घरातलं मिक्सर खराब झालं, तुमची गाडी खराब झाली, ओह! तुमचा मोबाईल तुम्हाला त्रास देत आहे. प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट काम करते. डॉक्टर मसारो इमोतो म्हणून एक सायंटिस्ट होते जपानचे. हां. त्यांनी वॉटरवर ही गोष्ट करून पाहिली. त्यांनी अन्नावर ही गोष्ट करून पाहिली. तर रेकी इज बेसिकली इंटेन्शन अँड इंट्युशन. सो व्हेन यू डू द पॉझिटिव्ह अफर्मेशन फॉर एनीथिंग दॅट हां. वर्क्स. ओके. येस. सो रिलेशनशिप असू द्या किंवा कुठलीही गोष्ट असू द्या. म्हणजे आता अशी कुठलीच गोष्ट नाही राहिली की ज्याच्यावर असं म्हणू शकेल मी की रेकी काम करत नाही. ओके.
ओके. सो माझा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यावर मला असं वाटतं की रेकी प्रत्येक गोष्टीवर काम करते. आता नॉर्मली आपल्याला बघायला मिळतं, की नवरा-बायको म्हटलं, की भांडणं होतातच. हं. नवरा दिवसभर काम करतो बाहेर, बाई घरी असते. काही ना काहीतरी डोक्यात चालू असतं. मग तिच्या काहीतरी अपेक्षा असतात, की नवऱ्याने बाहेरून आल्यावरती आपल्याला कुठेतरी घेऊन जावं. पण नवरा दमलेला आहे आणि मग याच्यातून काही ना काहीतरी वाद होत राहतात. मग हे रिलेशनशिप सुधारण्यासाठी काही रेकी आहे का? सगळ्यात पहिली तर मी तुम्हाला गमतीदार गोष्ट सांगेल, की असे नवरा-बायको जर का असतील, की ज्यांच्यामध्ये भांडण होतच नाहीत, हां. तर मला 2 गोष्टी वाटतात त्यांच्याबद्दल. एक तर त्यांच्यात प्रेम नाही, एक तर ते खोटे बोलत आहे. ओके. तेच नवरा-बायको आहेत ज्यांच्यामध्ये भांडणं होतात आणि ते झालेच पाहिजे. कारण भांडणं आहे म्हणूनच प्रेम आहे. हां. ओके. पण आता जसा तुम्ही प्रश्न विचारला, की बाबा तो थकून भागून घरी आला, तिच्या काहीतरी अपेक्षा आहेत, त्याच्याही काहीतरी अपेक्षा आहेत. हां. त्याला असं वाटतं, की मी घरी आल्यावर चहा दिला पाहिजे हिने, मला पाणी दिलं पाहिजे हिने. सो या दोन्ही ठिकाणी प्रॉब्लेम हा नाहीये, की समोरचा व्यक्ती काय आहे. हां. प्रॉब्लेम हा आहे, की तुमच्या अपेक्षा काय आहेत ओके. त्याच्याकडून. कारण तुम्ही काहीतरी एक्सेस अपेक्षा केल्या आणि त्या पूर्ण नाही झाल्या म्हणून तुम्ही दुःखी आहात. हां. तर बेस जे कारण आहे त्याच्यावर काम केलं पाहिजे. त्याच्यावरच तुम्हाला रेकी हेल्प करेल काम करण्यासाठी. जेव्हा तुम्ही मेडिटेशन कराल, जेव्हा तुम्ही 13 पॉइंट्सची प्रॅक्टिस कराल, जेव्हा तुम्ही वेगवेगळे सिम्बॉल काढाल, तेव्हा ॲक्चुअली तुम्हाला हे समजायला सोपं होईल, की माझे जे एक्स्पेक्टेशन मी करतोय ते योग्य आहेत की नाही. ओके. तो थकून आलेला आहे घरी, तर त्याला पहिले काय विचारलं पाहिजे मी, की तुझा दिवस कसा होता आज? तू हां. ठीक आहेस का? आणि त्यानंतर मग मी माझे जे काही गोष्टी आहेत, जे काही एक्स्पेक्टेशन आहे ते त्याच्यासमोर मांडल्या पाहिजे. दुसरी गोष्ट त्याच्या बाबतीत, तो जर का तो म्हणतो, की मी थकून आलो, मी माझे हे तिने मला चहा दिला पाहिजे, पाणी दिलं पाहिजे, पण ती पण तर दिवसभर काहीतरी करत होती ना घरात. हां. ती काही बसलेली नव्हती. तर त्यानेही हे समजलं पाहिजे, की ही पण दिवसभर कदाचित मुलांना सांभाळत असेल, खूप थकली असेल. तर इथं जेव्हा म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा भाग येईल हां. आणि ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग केव्हा येईल? जेव्हा तुम्ही स्वतःला समजता. दुसऱ्यांना समजण्याआधी तुम्हाला स्वतःला समजणं हे फार गरजेचं आहे. म्हणून मी माझ्या प्रत्येक बॅचमध्ये सांगतो, की हील युअरसेल्फ फर्स्ट, ओके. देन अदर्स. पहिले खुद को हील करो, बाद में दूसरों का देखो. आधी स्वतःचं पोट भरावं लागेल ना आपल्याला. बरोबर आहे. तर हे जेव्हा ते दोघंही, ज्या नवरा-बायकोबद्दल तुम्ही बोलत आहात किंवा इन जनरल ते दोघंही जेव्हा एकमेकांना स्वतःला समजायला सुरुवात करतील, तेव्हा ते बेटर दुसऱ्याला समजायला सुरुवात करतील. पण डेली रुटीनमध्ये हे वाद होतातच आहेत. मग हे घालवण्यासाठी काही अफर्मेशन्स म्हणा किंवा काही रेकी म्हणा असं काही करू शकतो का? काही पॉझिटिव्ह अफर्मेशन करू शकतात दोघंही, नवरा आणि बायको दोघंही. त्यांचा जो काही जोडीदार आहे, त्याच्याबद्दल अशा गोष्टींचा विचार करणे, की ज्या सकारात्मक आहेत, ज्या त्यांनी केल्या आहेत. जनरली आपण हे बघतो, की काय केलं नाही आणि त्याचा हां. विचार आपण जास्त करतो. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन नावाची एक जी टर्म आपण ऐकली असेल, सर्वांना माहीत आहे. तर तुम्ही तेच आकर्षित करता तुमच्या लाईफमध्ये, जे तुम्ही विचार करता सतत. हं. एक्झाम्पल म्हणून सांगतो, की समजा बायकोचा बर्थडे आहे हं. आणि आता तिने सहज एक मेसेज जर का टाकला, की बाबा माझा बर्थडे आज येताना केक घेऊन या. हं. हे फार सिंपल आहे. पण ती काय करते, ती एक एक्स्पेक्टेशन करते, की आज माझा बर्थडे आहे याच्या लक्षात राहायला पाहिजे. हं. आहे की नाही आपण बघू. आणि तिचं डोक्यात हे चालू असते, की याच्या लक्षात नसेलच. मला माहीत आहे याच्या लक्षात नसेलच. आणि मग ती नसेलवाल्याच गोष्टीला काय करते, अट्रॅक्ट करत असते. हं. तर असंही होते बऱ्याचदा. पण त्याच वेळी जर का तिने त्या गोष्टीला सिंपली केल्या जाऊ शकते. याला म्हणतो आपण अनरिअलिस्टिक एक्स्पेक्टेशन. ओके. सो अनरिअलिस्टिक एक्स्पेक्टेशन जर का तुम्ही कराल, तर ऑब्व्हियसली तसेच गोष्टी तुमच्या समोर येतील. त्या ठिकाणी तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन करू शकता. जो तुमचा जोडीदार आहे, त्याच्याबद्दल तुम्ही दररोज असा विचार करू शकता, की मला इतका सुंदर जोडीदार मिळालेला आहे. अशा काही गोष्टी बोलू शकता तुम्ही, की हां. जो माझी काळजी करतो, जो माझ्याकडे लक्ष देतो, जो माझ्यासाठी एफर्ट्स घेतो. मी एक खूप छान गोष्ट सांगतो तुम्हाला, हां. की एक बरेचसे असे येतात माझ्याकडे लोकं, की ते म्हणतात, की नवऱ्याची अडचण आहे, बायकोची अडचण आहे सांगतात. त्यावेळी त्यांना मी एक प्रश्न विचारतो. तो मला तुमच्या सर्व ऑडियन्सला विचारायचा आहे आता, हां. की तुम्ही फक्त एवढा विचार करा, की एक अशी सिच्युएशन आहे, की ज्यावेळी तुम्ही बेडवर पडलेले आहात. हं. त्यावेळी तुमची सर्वात जास्त काळजी कोण घेईल किंवा सर्वात आधी तुमच्यासाठी कोण धावून येणार आहे? डोळे बंद करून बघा. जर का तुम्हाला तुमचा हसबंड किंवा वाईफ जोडीदार जर का तुमचा दिसत असेल, तर बस. आता जे काही भांडण असेल ते मिटवून टाका. कारण जेव्हा हां. एकदम हलाखीची परिस्थिती असेल त्यावेळेस तोच व्यक्ती आहे जो तुम्हाला हेल्प करत आहे. कारण करेक्ट. हे सिच्युएशन मी माझ्या लाईफमध्ये पाहिलेली आहे. 3 महिने माझी वाईफ बेडवर होती
सो त्यावेळी तिला कोणी सर्वात जास्त हेल्प केली किंवा जेव्हा कधी मी पण ऑब्व्हियसली तेव्हा कोण येते माझ्यासाठी ही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आपण. त्याच्या पुढे बाकीच्या जे एक्सपेक्टेशन आहेत त्या फार छोट्या आहेत असं मला वाटतं. आता प्रत्येक व्यक्ती खूप तणावामध्ये आहे. त्याच्यामुळे काय होतं, डिप्रेशन आलं की मग शरीर खूप थकल्यासारखं वाटतं. हम्म. पण समजा आपल्याला शरीरामध्ये एनर्जी मिळवायची किंवा ऊर्जा मिळवायची आहे, तर मी यासाठी आईस बाथ ही जी गोष्ट ही घरी करू शकतो का? करणारे लोक करतात घरी पण पण आम्ही रिकमेंड करत नाही. कारण की आईस बाथमध्ये थोडीशी रिस्क आहे. कारण की ते तुमच्या बॉडीला जे आहे ते टेम्परेचर तुमच्या बॉडीचं कमी करते. हं. तर बेटर आहे की ते तुम्ही एखाद्या फॅसिलिटेटर जो तुमचा कोच आहे किंवा ट्रेनर आहे त्याच्या गायडन्समध्ये केलेलं जास्त मी सजेस्ट करेल एकटं केल्यापेक्षा. ओके. पण तुम्ही जर का स्वतः आईस बाथ फॅसिलिटेटर आहात जसं मी हं. आहे तर मी करू शकतो. ओके. कारण आम्हाला माहित आहे की किती वेळ बसायचं, किती वेळ कधी कधी बाहेर यायचं हां. वगैरे हे सगळ्या गोष्टी. पण जे लोक नवीन आहेत त्यांना मी सजेस्ट नाही करणार. पण बेसिक काही गोष्टी ते करू शकतात. जसं हां. की एका छोट्याशा बॉलमध्ये त्यांनी आईस टाकायचे, जे आपल्या घरी फ्रिजमधले जे आईस आहे ते हां. टाकू शकतो आपण आणि त्याच्यामध्ये तुम्ही हात ठेवू शकता. ओके. तर यांनी तुम्हाला एक ट्रिगर समजेल की काय आहे तो. हां. दुसरी गोष्ट पाय पण तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. पण याला तुम्ही फन ॲक्टिव्हिटी म्हणून करत आहात, तर तो भाग निराळा आहे. पण ज्यावेळी तुम्हाला याला तुमच्या कॉन्शियसनेसवर काम करायचं आहे किंवा हां. सबकॉन्शियसला एंटर करायचं आहे हां. किंवा ज्याला आपण म्हणतो की नर्वस सिस्टम जी आहे आपल्या बॉडीची, त्याला जर तुम्हाला हॅक करायचं आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता ते थोडंसं मी सांगतो, की एका बॉलमध्ये तुम्ही आईस घ्या, आईसची हां. क्यूब्स, हां. आईस क्यूब्स घ्या आणि तुम्ही आधी ठरवा, मनात एक इंटेन्शन सेट करा, की तुम्हाला ह्या जे आता आईसमध्ये तुम्ही हात टाकणार आहात, हां. तिथून तुम्हाला काय मेसेज पाहिजे, कुठल्या ओके. गोष्टीची क्लॅरिटी पाहिजे, कुठली गोष्ट तुम्हाला त्रास देते तुमच्या आयुष्यामध्ये, हां. त्याच्यातून तुम्हाला कुठल्या गोष्टीमधून बाहेर यायचं आहे, हं. त्याला आधी तुम्ही इकडे सेट करा हां. माइंडमध्ये आणि नंतर तुम्ही तुमचे आईज क्लोज करून त्याच्यामध्ये हात टाका. हां. हात टाकल्यानंतर काय होईल, की हात आपले सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह आहेत. सेन्सिटिव्ह आहेत. काही क्षणामध्येच तुम्हाला असं वाटेल, की हात आता बाहेर काढायचे आहेत मला. ओके. दॅट इज द थिंग व्हिच इज लाइक आपण म्हणतो ना, की आयुष्यामध्ये कुठलं डिसिजन घ्यायला आपण घाबरतो, हां. कम्फर्ट झोनच्या बाहेर यायला आपण घाबरतो. तर ते पहिल्या 10 सेकंदातच ट्रिगर होईल तुम्हाला, की "अभि ओके. तू हात काढ बाहेर." असं हां. म्हणेल एकदम असं येईल. माइंड तुमचा म्हणेल, की "हात बाहेर काढ. यू आर नॉट सेफ. तू जॉब सोडत आहे, बिझनेस चालू करत आहे. यू आर नॉट सेफ. हां. तू सिंगल आहे, आता तू लग्न करत आहे. यू आर नॉट सेफ." तर तो जो नॉट सेफ वाला विषय आहे, ते तुम्हाला लगेच सांगेल, की हात बाहेर काढ. हां. त्यावेळी ॲक्चुअली तुम्हाला पुश करायचं आहे, ओके. की नाही मी काढणार. त्यावेळी कदाचित तुम्हाला रडायला येऊ शकते. मी अशी लोकं बघितली, की जे आईसमध्ये हात टाकून रडतात अक्षरशः. ओह! तुम्हाला ओरडावं वाटू शकते खूप जोरात. सो डू व्हॉटएव्हर यू वॉन्ट टू डू. लाइक तुम्हाला रडायला येतं रडा. तुम्हाला ओरडा वाटत आहे ओरडा. बट आफ्टर फ्यू लाइक सेकंड यू सेटल डाउन. ओके. पुढच्या 30 ते 40 सेकंदानंतर तुम्ही सेटल व्हाल आणि तुमचे हात त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करायला लागतील. मग पुढचे 2 मिनिटं 3 मिनिटंही तुम्ही त्याच्यामध्ये हात ठेवू शकता. बट रिकमेंडेड आहे मॅक्सिमम नवीन माणसासाठी 120 सेकंड्स. 120 ओके. सेकंदाच्या वर करू नये आणि जे लोकं हा व्हिडिओ पाहत आहेत, जर का ते काही करत असतील, तर त्यांनी स्वतःच्या ओन रिस्कवर करायचं आहे. मग एक्झॅक्टली हे तर वर्क कसं करतं? जसं तुम्ही म्हणालात, की काही लोकांना रडायला येतंय, खूप त्रास होतो. मग हे वर्क कसं करतं? हे तुमच्या नर्व्हस सिस्टमला ॲक्सेस करते. हां. तर तिथं जाऊन ते फिअर त्या गोष्टी आठवल्या येतात तुम्हाला, जिथं तुम्ही हार मानली होती, जिथं तुम्ही मागं पडले होते, जिथं तुम्हाला तुमचा अपमान झाला असेल लाईफमध्ये. अशा हं. प्रत्येकाचा वेगळा असू वेगळं. शकतो. हां. हे मी एकसारखं सांगू शकत नाही. हा एपिसोड जर का 1000 लोकं पाहत असतील, तर 1000 लोकांना वेगवेगळे एक्सपिरियन्स येऊ शकतात. करेक्ट. कारण तो मागं जाऊन कोणत्या गोष्टीत जातो, हे नाही हां. माहीत मला. त्याला ज्या गोष्टीचा त्रास झालेला असेल त्याच्या जीवनामध्ये, तो हं. त्याच्यात जातो, त्या सिनारिओमध्ये आणि तो तिथं बाउन्स बॅक करतो बऱ्याच वेळा. ओके. म्हणजे लाइक मेडिटेशन सारखं करायचंय. जसं आपण ध्यान लावतो, तसं हात ठेवून ज्यावेळेस आपण सेटल डाउन होऊ, तसं आता एखादी इच्छा माझ्या डोक्यात आहे, की मला ही गोष्ट मिळवायची आणि मग हं. मी त्यासाठी थॉट प्रोसेसमध्ये गेलो. आईसमध्ये हात ठेवले आणि नंतरच एक काही सेकंदात सेटल डाउन झालो. मग पुढे काय प्रोसिजर करायची? पुढे ते ऑटोमॅटिक गाईड करेल तुम्हाला. तुम्हाला ओके. काहीच करायचं काम नाही. ओके. व्हेन यू पुट युअर हँड्स हां. इन द आईज ऑटोमॅटिक तुमचे थॉट्स तसे चालू होतील. ओके. बट फक्त तुमचं आधीचं इंटेन्शन हे असलं पाहिजे, की मला इथून काहीतरी आता आउटपुट काढायचं आहे. या आईस जिममध्ये हात टाकले मी किंवा आईस बाथ करत आहे हां, तिथे. हां. सो पहिला जो आईस बाथ माझा होता, मी माझा एक्सपिरियन्स सांगतो, हं. की आईसचा असा टँक होता हं. आणि मी बाहेर उभा होतो. आय वॉज थिंकिंग की अरे यार ये होगा की नहीं अपने से अभी. हां. पण तेव्हा माझं एक मिशन होतं. माझ्या डोक्यात एक गोष्ट होती, की
मला हे कुणासाठी करायचं आहे, हं. कशासाठी करायचं आहे, हे क्लिअर होतं. मला क्लिअर होतं की पहिली गोष्ट तर मला माझे फिअर तोडायचे. दुसरी गोष्ट मला बघून 1000, 10,000 माझे जे स्टुडंट आहेत, ते मोटिवेट होतात. हां. त्यांना असं वाटते की अरे यार इनके लिए पॉसिबल है तो मेरे लिए, तो दैट वाज माय मेन हुक हां. कि अरे हाँ, इनके लिए करना है मुझे. कि आज मुझे देख के जो हजारों लोग आगे बढ़ रहे हैं लाईफ में, त्यांच्यासाठी करायचं आहे मला ते. तर ते ओके. जेव्हा मी ते डोक्यात ठेवून जेव्हा मी त्या आईस बाथच्या त्या टबमध्ये गेलो, तर फर्स्ट टाईम मी 4.5 मिनिटाच्या वर त्याच्यामध्ये होतो, व्हिच इज अ हाय टाईम. व्हेरी ओके. हाय टाईम फॉर फर्स्ट टाईमर. फर्स्ट टाईमर व्यक्ती कदाचित 10 सेकंदात, 15 सेकंदात ती परत येऊ शकतो. मग समजा एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये खूप पैसा मिळवायचा आहे. हं. मग त्यासाठी पण ह्या सगळ्या गोष्टींचा वापर होतो का? त्याच्यासाठी पहिली गोष्ट तर पॉझिटिव्ह अफर्मेशन्सचा फायदा होईल त्याला. हां. त्याला काही ब्लेसिंग्सचा फायदा होईल त्याला. त्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन काही टेक्निक आहे त्याचा फायदा होईल. ह्याचा हे जे आहे आईस बाथ आणि ब्रेथवर्क जे आहे याचा हं. मेनली फायदा त्यांना होईल की त्यांच्या लाईफमधले बॅरियर्स तोडण्यासाठी. ओके. आता पैसा एखाद्या व्यक्तीकडे येत नाही. आता आपल्याला थोडं याला वेगळ्या अँगलने आपण बघू. तो त्याच्या लाईफमध्ये काहीतरी ट्रॉमाज किंवा काहीतरी अडचणीतून जात आहे. हां. दॅट्स व्हाय ही इज नॉट ऑर शी इज नॉट एबल टू फोकस ऑन द थिंग्स ज्याच्यावर त्याने फोकस केला पाहिजे हां. आणि म्हणून तो पैसा येत नाहीये. हां. सो बेसिक रिझन हे नाही आहे की तो हुशार नाही आहे. बेसिक हं. रिझन हे नाही आहे की त्याच्याकडे टॅलेंट नाही आहे. बेसिक रिझन हे नाही आहे की त्याच्याकडे मेहनत करू शकत नाहीये तो. हं. पण तो मेहनत का करू शकत नाहीये? कारण हां. की त्याच्या लाईफमध्ये काहीतरी चालू आहे. ट्रॉमाज किंवा काहीतरी त्याच्या डोक्यात चालू आहे. त्याच्याकडे टॅलेंट आहे, पण तो ते हं. टॅलेंट वापरताच येत नाहीये त्याला. का बरं? हां. कारण त्या डोक्यात दुसरंच काहीतरी त्याचा फोकस नाहीये. तर मग तो हां. फोकस येईल या गोष्टींनी आणि जसा फोकस येईल ऑटोमॅटिक पैसा येईल. ओके, ओके, सो असं आहे. तर त्याला ते जे रूट्स आहेत ते हील करावं लागतील. ओके. दुसरं काही लोकांच्या बाबतीत असं येऊ शकतं. हे फार म्हणजे काय म्हणू आपण त्याला डायव्हर्स आहे ह्या गोष्टी फार. म्हणजे ओके. हे पर्सन टू पर्सन फार चेंज होतील. इट इज नॉट युनिव्हर्सल लाइक की मी एक फॉर्म्युला सांगेल आणि तो सर्वांसाठी काम करेल हां. असं नाही होणार. बरोबर आहे. ऑब्व्हियसली असं नाही होणार. बिकॉज एव्हरीबडी नीड्स अ डिफरंट फॉर्म्युला. बरोबर इट इज आहे. नॉट 2 + 2 4. इट इज हां. नॉट लाइक दैट. किसी को वो अलग-अलग काम करेल ते प्रत्येकासाठी. हां. असं आहे. पाणी जसं तुम्ही आता म्हणालात, की आईस बाथमध्ये गेल्यावरती ह्या गोष्टी होतात. हं. पण मग पाणी ही जी गोष्ट आहे, याला धरून अजून काही गोष्टी करता येऊ शकतात का? हां, आमच्या लेव्हल 1 मध्ये आम्ही एक प्रकार शिकवतो ज्याला आपण म्हणतो वॉटर चार्जिंग. त्याला हं. काही लोकं वॉटर मॅनिफेस्टिंग असं सुद्धा म्हणतात. ओके. आता याचे 2 उपयोग आहे. ते आपण आता करून पण मी तुम्हाला दाखवेल हं. आणि तुम्हाला मी त्याचे उपयोग सांगतो आधी, की त्याचे हं. उपयोग काय आहेत. त्याचे 2 उपयोग आहे. एक तर तुम्ही तुमच्या शारीरिक ज्या काही वेदना आहेत, शारीरिक जे हां. काही छोट्या-मोठ्या गोष्टी असतात, ॲसिडिटी होणे, हं. अपचन होणे, त्याच्यावर हे खूप फॅन्टास्टिक काम करते. ओके. ते पाणी जर का तुम्ही चार्ज करून पीत असाल रोज तर. बरं. दुसरी गोष्ट जर का काही मॅनिफेस्ट करायचं असेल तुम्हाला हं. लाईफमध्ये, तर ते पण तुम्ही पाण्याच्या माध्यमातून मॅनिफेस्ट करू शकता. ओके. त्याच्यामागे सायंटिफिक कारण असं आहे, की आपल्या बॉडीमध्ये 50 ते 80% वॉटर आहे. हं. आणि मसारू इमोतोचा जो मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगितला होता, त्यांनी सुद्धा हे केलेलं आहे. जगामध्ये बऱ्याचशा सायंटिस्टने हे करून बघितलं आहे हां. आणि त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट आहेत. तर ते आपण आता बघू. मी तुम्हाला सांगतो कसं हां. करायचं. ओके. सो समजा आपल्याकडे हे पाणी आहे एका ग्लासमध्ये. हां. इट इज व्हिजिबल. हो, दिसतंय. ओके. तर मी सांगतोय जसं की हा पाणी आहे आपल्या ग्लासमध्ये आता. ओके. सो या पाण्याला तुम्हाला कव्हर करायचं आहे हं. आणि तुम्हाला असं इमॅजिन करायचं आहे, की तुम्ही या पाण्यामध्ये एक एनर्जी देत आहात. हं. ओके. एक एनर्जी तुम्ही या पाण्यामध्ये देतात आणि एक सिंपल वाक्य मी सांगतो तुम्हाला. ते वाक्य तुम्ही म्हणू शकता. कोणीही करू शकते हे. दोन्ही हाताने पाण्याला पकडायचं आहे आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे, की हे पाणी अगदी शक्तिशाली पाणी आहे. या पाण्यामध्ये माझ्या प्रभूकडून येणारी जी शक्तिशाली किरणे आहेत, ती अधिक जास्त एनर्जी, ऊर्जा याच्यामध्ये भरत आहेत. हे पाणी माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या लोकांनी एफर्ट्स घेतले असतील, त्या सर्वांच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये आणि माझ्या परिवाराच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीची भरभराट व्हावी, अशी मी कामना करतो. थँक यू, थँक यू, थँक यू. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. असं तुम्हाला 15 ते 20 मिनिटं तुम्ही या पाण्याला जर का केलं, तर हे पाणी चार्ज आहे. देन यू कॅन ओके. ड्रिंक धिस वॉटर, देन यू कॅन यूज धिस वॉटर तुमच्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वापरू शकता. आता याच्यासोबत जर तुम्हाला एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे, हं. तर तुम्हाला सेम आता जे काही बोलले, हां. त्याच्या शेवटी फक्त त्या गोष्टीला म्हणायचं आहे, की फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आहे, की ज्याला महिन्याला ₹10,00,000 हं. कमवायचे आहे, तर तो म्हणू शकतो, की मी महिन्याला ₹10,00,000 अर्निंग करत आहे.
या पाण्याच्या आशीर्वादाने मी महिन्याला 10 लाख रुपये अर्निंग करत आहे. माझ्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याला 10 लाख रुपये डिपॉझिट होत आहे. असं तो 2 ते 3, 5 वेळा म्हणू शकतो आणि त्याला जाणवेल एकदम तर तो काही 10 लाख रुपये कमवेल असं नाही. नाही म्हणत मी. हे मी क्लेम नाही करत आहे. पण मी हे क्लेम करत आहे की त्याला त्याचा कॅश फ्लो नक्कीच वाढलेला दिसेल. त्याला नवीन संधी दिसतील. नंतर तो हे पाणी ड्रिंक करू शकतो. ओके. सो हे तुम्ही तुमच्या परिवारासाठी वापरू शकता, स्वतःसाठी वापरू शकता. घरात लहान मुलं असतील, वारंवार त्यांच्या तब्येती खराब होत असतील, त्याच्यासाठी वापरू शकता. दिस इज व्हेरी, व्हेरी पॉवरफुल. ओके. पण हे येस. दिवसातून किती वेळा करायचंय काय? सकाळी एकदा तुम्ही पाणी चार्ज करा. ते पाणी तुम्ही जे पाणी वापरता त्याच्यामध्ये तुम्ही ते टाकून द्या. ओके. सो यू कॅन यूज वन्स इन अ डे असं तुम्ही ओके. करू शकता. प्रत्येक व्यक्ती आहे त्याच्याकडे 7 चक्रास आहेत. पण त्या येस. ॲक्टिव्हेट नसतात. आणि आता रोज प्रत्येक व्यक्ती ट्रेसमध्ये आहे. मग त्याला आनंदी आयुष्य जगण्यासाठी हे 7 चक्रा तो ॲक्टिव्हेट करू शकतो का? ॲक्टिव्हेट म्हटल्यापेक्षा मी म्हणेल की तो बॅलन्स करू शकतो. ओके. आणि ते बॅलन्स एकदा नाही त्याला वारंवार करावं लागेल, रोज करावं लागेल. पण आता आजच्या जे जीवन चालू आहे त्याच्यामध्ये तो एवढा स्पीडमध्ये आहे की त्याला वेळ नाही. हां. ओके. तर त्या ठिकाणी चालता बोलता तो काय करू शकतो, जेणे तो त्याचे 7 चक्र ॲक्टिव्हेट करू शकतो. की एका ओके. ठिकाणी बसेल, मेडिटेशन करेल, 1 तास तो त्याला द्यावा लागेल रोज. तो वेळ नाहीये माझ्याकडे. मग मी हं. काय करू? तर चालता बोलता काय करू? तर मी मूलाधार चक्रापासून मी 2-3 चक्र सांगण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. मूलाधार चक्र आहे समजा. त्याचा रंग लाल आहे. हां. तर तो काय करू शकतो, की तो लाल रंगाच्या काही वस्तू वापरू शकतो, लाल रंगाचे कपडे घालू शकतो. याने पण तो मूलाधार चक्राला ॲक्टिव्हेट करू शकतो. ओके. दुसरं म्हणजे तो डान्स करू शकतो. मूलाधार चक्र मूल म्हणजे मूल आधार. तर हां. तो काय करू शकतो, डान्स करू शकतो. गार्डनमध्ये फिरायला जाऊ शकतो 15-20 मिनिटं. पायात काही न घालता बेअर फूट ज्याला आपण हां, म्हणतो. हां. त्याने सुद्धा त्याचं मूलाधार चक्र बॅलन्स होईल. ओके. तर अशा काही गोष्टी करू शकतो. दुसरं आहे समजा एखाद्याचं असं इच्छा आहे, की मला माझा आज्ञाचक्र ॲक्टिव्हेट करायचा आहे. तर हं. त्या ठिकाणी तो मंत्रजाप करू शकतो. मंत्रजाप तुम्ही चालता बोलता कधीही करू शकता. मंत्रजाप केल्याने तुमचं आज्ञाचक्र तर ॲक्टिव्हेट होईल जे इथे आहे. हां, हां. प्लस तुमचं थ्रोट चक्र ॲक्टिव्हेट होईल कारण की हां. तुम्ही मंत्राचा जाप करत आहात. सो ऑटोमॅटिकली तुमचे ते दोन्ही चक्र ॲक्टिव्हेट होतील. तर अशा काही छोट्या-मोठ्या ॲक्टिव्हिटी करू शकता. एखाद्याला हार्ट चक्र ॲक्टिव्हेट करायचं जे 4थं चक्र आहे. हां. तर त्याने काय करावं तर त्यांनी डोनेशन केलं पाहिजे. डोनेशन म्हणजे काय हजारो, लाखो रुपये डोनेशन करा हे मी म्हणत नाही. हं. ₹10, ₹20, ₹15 जे काही करू शकत असाल तुम्ही ते. पैसेच तुम्ही डोनेट करा असंही नाही आहे. आता आपण जे पॉडकास्ट करतोय हा पॉडकास्ट काही लोकं ऐकतात हे पण एक डोनेशन आहे. हां. बरोबर आहे. तुम्ही नॉलेज आहे तुमच्याकडे ते डोनेट करा. तुमच्याकडे काही घरात अशा वस्तू आता दिवाळीची वेळ आहे. तर बऱ्याचदा तुमच्याकडे काही अनयुज्ड गोष्टी आहेत, ज्या पडलेल्या आहेत. ते हां. तुम्ही देऊन टाका कोणाला. ती गोष्ट हां. सुद्धा डोनेशन आहे दॅट हेल्प यू टू ओपन युअर हार्ट चक्रा. सो ओके. अशा काही डे टू डे रुटीन ॲक्टिव्हिटी आपण करू शकतो. ज्याच्यामध्ये 7ही चक्रांना आपण ॲक्टिव्हेट करू शकतो वेगवेगळ्या गोष्टीतून. पहिल्यांदा असं व्हायचं, की जर काही भूकंप येणार असेल, सुनामी येणार असेल, तर ते आपल्याला आधी जाणवायचं. येस. जसं आता म्हणतात, की प्राण्यांना जाणवतं. कारण त्यांचे ते बहुतेक ते चक्र ॲक्टिव्हेट असतील किंवा व्हॉटएव्हर मला माहीत नाही. मग मानवाचं हे का होत नाही? कारण तो कनेक्टेड नाही आहे ना स्वतःशी. हां. आजच्या जगामध्ये एवढा बिझी आहे माणूस, की तो स्वतःशी कनेक्टेड नाही आहे. त्याच्या डोक्यामध्ये एका वेळेस 100 गोष्टी चालू आहेत आणि ही इज नॉट हॅव्हिंग क्लॅरिटी, की आता कुठल्या गोष्टीवर मी फोकस केला पाहिजे. सगळ्यात ओके. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोकस नाही आहे. फोकस नाही त्यामुळे त्याचं स्वतःशी कनेक्शन नाही आणि स्वतःशी कनेक्शन नाही म्हणून त्या गोष्टी सगळ्या दुरावलेल्या आहेत. माणसामध्ये एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे, की आधी तुम्ही बघितलं असेल, की टेलिपॅथी नावाचा एक प्रकार हो, होता. हो, हो. की मी इकडे तुम्हाला आठवण करतो तर तिकडे तुम्हाला ते जाणवत आहे. हे आजही आहे. असं नाही आहे की आज हं. नाही आहे. होते आपल्यासोबत ते कधी-कधी. तुम्ही मार्केटमध्ये सहज निघाले आणि तुमच्या डोक्यात आलं की अरे हा मित्र बरेच दिवस झाले भेटला नाही आणि तो हं. सहज मित्र तो तुमच्या समोर आला. तर हं. त्यावेळी काही मोमेंटसाठी टेलिपॅथी झाली. ओह! दिवसातले जे 24 तास आहे त्या 24 तासामध्ये काही वेळ तुम्ही कनेक्टेड असता स्वतःशी. ते बाय डिफॉल्ट होते. हां. पण तुम्ही 24 तास कनेक्टेड नाहीये बिकॉज ऑफ द एन्व्हायर्नमेंट, बिकॉज ऑफ द हं. सोशल मीडिया आणि हजार गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला आज डिस्टर्ब करत आहेत. आता लोकांना रात्रीच्या झोपा येत नाहीये. म्हणजे हं. बऱ्याच लोकांचं हे पाहायला मिळतं. येस. मग याच्यासाठी आपल्याकडे काय रेकी आहे किंवा आपल्याकडे काय सोल्युशन आहे? ज्यांना रात्री झोप येत नाही त्यांनी फक्त एक काम करावं. ठीक आहे. असे बरेचसे पेशंट आमच्याकडे येतात, की जे झोपेच्या गोळ्या घेऊन झोपत होते आतापर्यंत. ओके. पण आता विदाऊट गोळी ते झोपायला लागलेले आहेत. असे पेशंट आले, की जे जेवण करत नव्हते. हं. म्हणजे ते काहीतरी लिक्विड फॉर्ममध्ये खायचे आणि जेवण केलं नाही त्यांनी 2-2, 3-3 वर्ष झाले. ते लिक्विडवरच जगत आहेत. अशी लोकं आले आमच्याकडे. ओके. जे जेवले आमच्या सोबत बसून.
ओके. हो. सो जो झोपेबद्दल मी जे सांगत आहे, तर त्यांनी 2 चक्रावर काम केलं पाहिजे. पहिलं आहे सहस्त्र चक्र जे इकडे हं, आहे. मी पोझिशन पण दाखवत आहे, की दोन्ही हं, हात त्यांनी इथे ठेवायचे आहे. डोळे बंद करायचे आणि या चक्राला फील करायचं. जे आपण हं. 13 पॉइंटची प्रॅक्टिस दिलेली आहे हां. त्याच्यामध्ये पण ते आहे. तर या चक्राला फील करायचं आहे तुम्हाला आणि मनातल्या मनात म्हणायचं आहे, की मी शांत आहे, मी समृद्ध आहे, मी संपूर्णपणे सुरक्षित आहे. हे 3 वाक्य त्यांनी म्हणायचे. दुसरं त्यांनी इथे हात ठेवायचे, दोन्ही हात असे. हे आज्ञाचक्र आहे आपल्या इथे. हं. दोन्ही हात इथे ठेवायचे आहे आणि पुन्हा तेच रिपीट करायचं, की मी शांत आहे, मी समृद्ध आहे, मी संपूर्णपणे सुरक्षित आहे. बस हे 3 वाक्य त्यांनी 5 ते 7 मिनिटाची ही प्रॅक्टिस करायची. त्या दिवशी बघा त्यांना झोप येईल. आणि ओके. ज्यांना जास्त त्रास आहे त्यांनी दिवसातून 2 किंवा 3 वेळा हे करा. ओके, म्हणजे ओके. सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि मग रात्री बघा झोप येते की नाही तुम्हाला. तर हे करून बघू शकता. फक्त येस. त्यासाठी इंट्युशन तेवढं पॉवरफुल पाहिजे. हां, तुम्ही पूर्ण सरेंडरनी करा, मनापासून करा. उगाच करायचं म्हणून कराल तर ऑब्व्हियसली नाही येणार त्याचे रिझल्ट. आता जी लोकं ऑफिसमध्ये काम करतायत, मग ऑफिसमधला ताण, वर्कलोड ह्याच्यामुळे खूप घाबरल्यासारखं होतं किंवा गडबड होते कामामध्ये. मग त्यांना जर रिलॅक्स व्हायचं असेल, तर ब्रीथ वर्क कसं काम करतं? त्यांनी ज्या कुठल्या डेस्कवर ते बसत आहेत, त्यामध्ये त्यांनी दिवसात 3 वेळा, 5 वेळा एक प्रॅक्टिस केली पाहिजे. हं. त्याला म्हणतो आम्ही कनेक्टेड कॉन्शियस ब्रीथिंग. ओके. तर कनेक्टेड कॉन्शियस ब्रीथिंग सिंपल आहे. तुम्ही श्वास घ्यायचा, नाकाद्वारे श्वास पूर्ण भरायचा जेवढा तुम्ही हं, श्वास भरू शकता पोटामध्ये त्याप्रमाणे. हं. जसं मी करून दाखवतो तुम्हाला. आता मी पूर्ण श्वास भरतो नाकाद्वारे. जेवढा मी भरू शकतो तेवढा हं. आणि त्यानंतर मी त्याला काही सेकंद होल्ड करेल आणि सोडताना मी माझ्या तोंडामध्ये एक स्ट्रॉ आहे, हां. असं मी इमॅजिन करेल हं. आणि मी त्या स्ट्रॉच्या माध्यमातून त्याला सोडेल. तर सोडतानाही मला थोडासा वेळ लागेल. हां. सोडत मग मी त्या हळू-हळू. स्ट्रॉच्या माध्यमातून त्याला सोडत आहे. ही प्रॅक्टिस त्यांनी याचे 5 सेट म्हणू शकतो आपण, हं. की श्वास घेतला, सोडला, घेतला, सोडला. असे 5-5 चे सेट त्यांनी 3 वेळा, 4 वेळा दिवसातून जर का केले. जेव्हा-जेव्हा त्यांना असं वाटतं, हां, की स्ट्रेस वाटत आहे आता, हां. चिड होत आहे. जस्ट सिट रिलॅक्स. इमिडिएट त्यांना फरक जाणवेल. आता आपण परत रेकीकडे येऊयात, की समजा एखादा व्यक्ती आजारी आहे हं. आणि जो आजारी व्यक्ती एका गावात राहतोय आणि त्याचा नातेवाईक दुसरीकडे राहतोय. मग तो तिथून ह्याला रेकी पाठवून बरं करण्यासाठी मदत करू शकतो का? हो, करू शकतो. काही प्रमाणात करू शकतो. जर का जो रेकी देणारा व्यक्ती आहे, तो जर का प्रॅक्टिशनर असेल, हां. तर तो ज्या ठिकाणी बसला आहे, तिथून सुद्धा त्याला जिथं कुठं रेकी पाठवायची आहे, तो पाठवू शकतो. ओके. ओके. सो तो त्याला काही सिम्बॉल्स शिकवलेले असतात, त्याला काही मेथड शिकवलेल्या असतात. त्याप्रमाणे त्याचा वापर करून तो पाठवू शकतो. माझं एक एक्झाम्पल सांगतो मी फक्त, हं. की मी ऑगस्ट महिन्यामध्ये इंडोनेशियाला होतो 1 महिन्यासाठी हं. आणि तेव्हा माझी एक स्टुडंट आहे, जी मुंबईला राहते. तिला ओके, फार जास्त फिजिकल पेन होता. तर तिने ओके. मला रेकी मागितली होती. तर त्यावेळी मी तिला रेकी केली होती आणि हं. यावेळेस मी इंडोनेशियाला होतो, ती मुंबईला होती, तरीही तिला फरक जाणवला. ओह! आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही Zoom कॉलवर, हं. WhatsApp व्हिडिओ कॉलवर सुद्धा रेकी करू शकता. म्हणजे ओके. जसं आता आपण एकमेकांसमोर बसलेले आहे, अगदी त्याप्रमाणे मोबाईलला जर का मी तुम्हाला व्हिडिओ कॉल केला, तर तुम्ही माझ्या समोर आहात. करेक्ट आहे. हो. तर मी तुम्हाला त्या स्क्रीनच्या माध्यमातून, डिजिटलच्या माध्यमातूनही हीलिंग करू शकतो. मग हीलिंग करण्याची जी माझी प्रोसेस आहे, हां. ती फक्त त्या व्यक्तीला माहीत पाहिजे, की ओके. हीलिंग कशी करतात. पण येस. नॉर्मली याच्यात काय केलं जातं? काय म्हटलं पाहिजे? जरा त्याविषयी सांगा ना? येस. याच्यामध्ये काही सिम्बॉल्स आहेत, हं. जे डॉक्टर मिकाऊ उसुईकडून आपल्याला आलेले आहेत. हां, ते सिम्बॉल्स ड्रॉ केले जातात. हां. त्याच्यामध्ये एक होन्शा जेशोनेन नावाचा सिम्बॉल आहे, हं. सेहेकी नावाचा सिम्बॉल आहे आणि चोकुरी नावाचा सिम्बॉल आहे. हे सिम्बॉल्स ड्रॉ करतो आम्ही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये एक मास्टर सिम्बॉल डायक्युमी म्हणून आहे, तो आम्ही ड्रॉ करतो ओके. आणि आम्ही त्या व्यक्तीला आमच्याकडून पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देतो. ते अफर्मेशन्स आम्ही पाठवतो आणि त्यावेळी त्या व्यक्तीला ते जाणवते सुद्धा. कारण की ते जे सिम्बॉल्स आहेत त्याची प्रॅक्टिस आम्ही केलेली आहे. हां. सो ते त्याच्यामुळे ते आम्ही त्यांच्यापर्यंत पास ऑन करू शकतो त्या गोष्टी. शिवशक्तीचे तुम्ही सेमिनार्स घेता, तर एक्झॅक्टली त्याविषयी सांगा ना? शिव आणि शक्ती हे आपल्या वेदांमध्ये सांगितलेलं आहे हं. भारतामध्ये आणि शिवाचा अर्थ आहे मॅस्क्युलाईन एनर्जी ओके. आणि शक्तीचा अर्थ आहे फेमिनाईन एनर्जी. हं, तर याचा कुठल्याच धर्माशी किंवा पंथाशी संबंध नाही आहे. हं. तुम्ही जोडूही शकता, पण तसा नाही आहे. सायन्स हे म्हणते, की प्रत्येकामध्ये, प्रत्येक माणसामध्ये, मग तो पुरुष असू द्या, स्त्री असू द्या, कोणी असू द्या, त्यांच्यामध्ये 2 शक्ती आहेत. एक आहे मॅस्क्युलाईन आणि ओके. एक आहे फेमिनाईन. जेव्हा आपण बघतो एखाद्या व्यक्तीचं वागणं, हां. त्या व्यक्तीचं बिहेवियर, त्याच्या व्यक्तीचं चालणं, बोलणं हे
मोर ऑन लेडीज सारखं असते किंवा काही लोकांचं काही लेडीज असतात त्यांचं माणसासारखं असते. हो, हो. याचा अर्थ त्यांच्यामध्ये त्या एनर्जीचं इम्बॅलन्स आहे. हे ओके. इम्बॅलन्स फक्त फिजिकल लेव्हलवर नसताना ही मेंटल लेव्हलवर सुद्धा असू शकते बऱ्याचदा. ओके. आणि त्याच्यामुळे ते इम्बॅलन्स जर का असेल शक्ती, हं. शिव एनर्जी किंवा शक्ती एनर्जी हां. इम्बॅलन्स जर का असेल, तर आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात. जसं की रिलेशनशिप, ओके. पैसा, करियर, खूप साऱ्या गोष्टी, पर्सनल डेव्हलपमेंट, प्रत्येक ओके. गोष्टीमध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते. कारण एक्झाम्पल म्हणून सांगतो, हं. की एक व्यक्ती आहे जो कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करतो फॉर हां. फॉर एक्झाम्पल आणि तो पुरुष आहे. हां. पण त्याच्यामधली फेमिनाईन एनर्जी जर का ॲक्टिव्हेट असेल हां. आणि त्याच्यामध्ये जर का फेमिनाईन एनर्जी जास्त असेल, तर तो जास्त लीडरशिप घेणार नाही, जास्त पुढं-पुढं जाणार नाही, मागे-मागे, मागे-मागे तो राहील. ओके. आणि त्याच ठिकाणी व्हाईस वर्सा एखादी लेडी आहे, जी हां. कॉर्पोरेटमध्ये काम करते आणि तिच्या अंडरमध्ये 100-200 लोकांची जर का टीम आहे, हं. तर तिच्यामध्ये ऑटोमॅटिकली ती लीडरशिप क्वालिटी येईल. तर तिची जी शिव एनर्जी आहे, ज्याला आपण हां. मॅस्क्युलिन एनर्जी म्हणतो, ती वाढलेली असेल. ती 100 लोकांसमोर डेअरिंगनी बोलेल. तर ऑटोमॅटिकली तिच्या बॉडीमध्ये सुद्धा त्या गोष्टी जाणवतील. तिचं बोलणं, ओके. तिचे हात वर करणं ते तसं असेल. पण याचा इम्पॅक्ट तिच्या पर्सनल लाईफवर सुद्धा होऊ शकतो. कारण ओके. की ती ॲक्चुअली शक्ती आहे हं. आणि तिच्यामध्ये ॲक्टिव्हेटेड शिव एनर्जी आहे. तर हं. ती घरामध्ये मुलांसोबत, हसबंडसोबतही त्याच ऑथॉरिटीनं वागायला सुरुवात करू शकते, ओके. ज्याचे की बॅड इम्पॅक्ट येऊ शकतात. तर त्यामुळे त्याची अवेअरनेस असणं गरजेचं आहे आपल्याला, की शिव एनर्जी माझ्यामध्ये जास्त आहे की शक्ती आहे आणि ते ओके. असेल तर त्याला बॅलन्स कसं करायचं आहे मला. तर ओके. ते आहे शिवशक्ती एनर्जी. आता बराच वेळ झाला आपण रेकी, आईस बाथ किंवा ब्रीथ वर्कबद्दल बोलतोय. तर तुम्ही एक्झॅक्टली या फील्डमध्ये कधी आलात? किती वर्षापासून आलात? आणि तुम्ही कुठे-कुठे जाऊन शिकलात? मला हीलिंगमध्ये येऊन जवळ-जवळ 3-3.5 वर्ष झाली असेल. हां. पण मी शिकवायला सुरुवात जवळ-जवळ 2-2.5 वर्ष आधी केली. ओके. त्याच्या आधी मी स्वतःवर काही प्रॅक्टिसेस करत होतो. हं. आतापर्यंत माझी स्वतःची प्रॅक्टिस 1,500 अवर्सपेक्षा जास्त झालेली आहे. ओके. आणि मी हे शिकण्यासाठी दुबई, थायलंड, त्यानंतर बालीला मी 1 महिना होतो हं. इंडोनेशियामध्ये. भारताच्याही काही पार्ट्समध्ये मी गेलेलो आहे. तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मी शिकलो आणि बऱ्यापैकी त्याचा जो अभ्यास आहे तो ऑनलाईन सुद्धा मी केलेला आहे. तो ऑनलाईनही माझे काही मेंटर्स आहेत, गुरु आहेत त्यांच्याकडून मी शिकत राहतो. मग येस. तुम्ही शिकायला गेल्यानंतर तिकडचे काही अनुभव आहेत, तिकडचे काही जरा एक्सपिरियन्स सांगा ना? तिकडचे अनुभव खूप सारे आहेत. फक्त मी एक अनुभव सांगतो, की बालीला जेव्हा मी 1 महिना होतो, तेव्हा त्या ठिकाणी आमच्यासोबत एक पार्टिसिपंट होता. त्याचं हं. नाव तर मी सांगणार नाही. तर तो पार्टिसिपंट होता ज्याला सुसाईड करावं असं वाटत होतं. त्याला असं वाटत होतं, की मी सुसाईड केलं पाहिजे कारण ओके. माझ्याकडून काहीतरी चुकी झाली आहे. त्या हं. ट्रॉमामध्ये तो होता. तर एका दिवसाची कहाणी मी सांगतो थोडी शॉर्ट करून, की आईस बाथमध्ये तो बसलेला होता आणि तो फार जोरजोरात ओरडत होता. हां. इव्हन तो त्याला मारायचा आहे कुणाला तरी असं तो करत होता आणि त्याचं ओरडणं एवढं एवढं जास्त म्हणजे कर्कश होतं आणि एवढं जास्त भीती घालणारं होतं, की आमच्यासोबत बाकीचे जे 8-10 पार्टिसिपंट आहेत ते रडायला लागले होते अक्षरशः ओके. आणि तो आउट ऑफ कंट्रोल होत होता. सो पण तरीही त्याला नंतर हळू-हळू आम्ही त्या फेजमध्ये आणलं जिथं त्याने तो त्या ट्रॉमामध्ये गेला होता काही क्षणासाठी जेव्हा तो हां. आईस बाथमध्ये बसला. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, की आईस बाथमध्ये गेल्यावर प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असू शकतो. हां. नंतर त्याला 1-1.5 तासाने तो शांत झाला. जेव्हा त्याला तो अँगर त्याच्यामधला बाहेर आला. माणसामध्ये खूप वेगवेगळ्या फीलिंग असतात. अँगर आहे, लाज आहे, इच्छा आहे, प्रेम आहे, अशा हां. वेगवेगळ्या फीलिंग्स आहेत. तर त्या फीलिंग्स कुठेतरी तो दाबून ठेवतो माणूस हां. आणि जेव्हा आईस बाथमध्ये किंवा ब्रेथ वर्कमध्ये तो जातो, तेव्हा ते उफाळून येतात त्या गोष्टी. ओके. तर त्याच्यामधला जो अँगर आहे, तेव्हा तेव्हा तो बाहेर आला होता. तर तो एक म्हणजे आठवण ठेवण्यासारखा एक्सपिरियन्स होता माझ्या ट्रिपमधला. मग तिथे गेलं एक्झॅक्टली तुम्हाला काय म्हणजे मेडिटेशन असतं, की काय एक्झॅक्टली तुमचं तिथे गेल्यावर काम ॲक्चुअली असतं? आमच्या प्रॅक्टिसेस असतात, की आम्हाला एक बॉडी दिली जाते. हं. बॉडी इन द सेन्स समजा आपण दोघं आहोत, हं. तर मी तुमच्या बॉडीवर प्रॅक्टिस करेल ओके. आणि मग थोड्या वेळाने तुम्ही माझ्या बॉडीवर प्रॅक्टिस कराल. बरं. सो असं आम्ही एकमेकांवर प्रॅक्टिस करतो आणि ती 450 तासाची प्रॅक्टिस असते. ओके. त्याचा ड्युरेशन 28 डेजच्या आसपास असते आणि त्याची 450 तासांची प्रॅक्टिस असते ती. मग एक्झॅक्टली त्यावेळेस काही अफर्मेशन म्हटले जातात? तो भाग एकदम वेगळा आहे. अफर्मेशन्स नाही आहे त्याच्यामध्ये. हां. तो भाग रेकीपेक्षा फार वेगळा आहे. रेकीमध्ये आपण फक्त डिस्टन्समध्ये किंवा याच्यामध्ये अफर्मेशन म्हणतो. हां. ब्रेथवर्क आणि आईस बाथमध्ये कुठलंही अफर्मेशन तुम्ही म्हणत नाही. तुम्ही त्या व्यक्तीला त्याच्यावर काम करण्यासाठी भाग पाडता. ओके. तुम्ही काहीच नाही करत बाहेर. तुम्ही त्याला तयार करता, की तू कर आणि तो स्वतःहून ते काम करतो स्वतःवर. तुम्ही फक्त एक गाईड
करत असता. फॅसिलिटेटर म्हणूनच त्याला फॅसिलिटेटर म्हटलेलं आहे, ओके. की यू आर जस्ट गाईडन्स. यू आर नॉट डुईंग एनिथिंग. तो ओके. स्वतः व्यक्ती जो ते बाथमध्ये बसलेला आहे, जो ते ब्रेथवर्क करत आहे, तो स्वतः त्याची जर्नी जगत असतो. तो स्वतः त्या जर्नीतून जात असतो ओके. आणि ते ऑटोमॅटिक होतं सगळं. मग ह्याच्यासाठी काही कम्युनिकेशन होतं की काय? हो, आधी आम्ही त्यांना सर्व समजावून सांगतो, हां, की काय-काय होणार आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काय फील होऊ शकते, काय रिस्क आहे याच्यामध्ये, हे हां. सगळं आम्ही त्यांना सांगतो आधी. मग आता मेडिटेशन आणि ब्रीथ वर्क किंवा रेकी ह्याच्यामध्ये काय फरक आहे? मोठ्या अँगलनी बघितलं तर सर्व गोष्टी ह्या तुम्हाला सारख्याच वाटतील. हां. पण ब्रेथ वर्क, रेकी, इट इज मोर डीपर दॅन द ओके. मेडिटेशन. ओके. मेडिटेशन म्हणजे फक्त तुम्हाला शांत झाले, तुम्ही एका गोष्टीवर फोकस आला तुमचा. पण ब्रेथवर्क, आईस बाथ, रेकी ह्या ज्या गोष्टी आहेत, शिवशक्ती एनर्जी, ह्या गोष्टी आतमधल्या लेव्हलवर तुम्हाला हील करतील. ओके. म्हणजे ज्या गोष्टी मागच्या 10 वर्षात, 20 वर्षात, तुमच्या आयुष्यभरात तुम्ही कधी बोलले नसाल किंवा त्याच्यावर तुम्ही काम केलं नसेल किंवा जे ट्रॉमाज अडकलेले आहेत किंवा जे फीलिंग्स अडकलेले आहेत किंवा कुठेतरी तुमचा अपमान झाला किंवा कुठेतरी तुम्हाला वाईट वाटलं, ह्या ज्या गोष्टी जमा करून ठेवलेल्या आहेत तुम्ही बरेच दिवस झाले, हां. त्या काढण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला हेल्प करतील. ब्रेथवर्क, आईस ओके. बाथ, शिवशक्ती, रेकी ह्या गोष्टी तुम्हाला हेल्प करतील, की त्या ट्रॉमाजला बाहेर काढण्यासाठी. आणि जेव्हा एकदा तुम्ही त्या ट्रॉमाजला बाहेर काढाल, तेव्हा तुम्ही फ्री व्हाल, तर तुम्ही पुढचं आयुष्य जगण्यासाठी तयार व्हाल. ओके. अदरवाईज ओके. तुम्ही ते ओझं घेऊन चालताय कितीतरी वर्षापासून. एक छोटासा एक्सपिरियन्स सांगतो मी एका वाक्यामध्ये. हं. परवाच्या ऑफलाईन बॅचमध्ये एक लेडी आली होती, हं. जी की गव्हर्नमेंट सर्व्हंट आहे, क्लास 2 ऑफिसर आहे. हं. तिने जवळ-जवळ 1 वर्षाची सुट्टी घेतली, बरं. जस्ट बिकॉज ऑफ ऑफिस पॉलिटिक्स. ओह! शी सेड की मला असं वाटलं की यार या ऑफिस पॉलिटिक्समध्ये मी जगू शकत नाही. हं. ती आमच्या क्लासला आली. ती 2 दिवस माझ्यासोबत बसली. भरपूर गप्पा झाल्या. तिने तिच्या बरेचसे एक्सपिरियन्स सांगितले. अँड शी सेड की माझे जे अप्पर लेव्हलचे अधिकारी आहे, हं. त्यांच्यासोबत मला अडचण आहे. त्यांच्यासोबत मला त्रास आहे. ती पण लेडी आहे, अप्पर अधिकारी पण लेडीज आहे. ओके. ओके. तर मी तिला म्हटलं की ठीक आहे, तुम्ही तिला माफ करून टाका. आणि दॅट माय वन सेंटेन्स वर्क फॉर हर. शी सेड, "ओह माय गॉड! हो सर, हेच तर मला समजलं नाही इतके दिवस झाले, की मी तिला माफ केलं पाहिजे." ती नेहमी असं म्हणायची, की "अरे, हिच्यामुळे मला प्रॉब्लेम आहे, हिच्यामुळे असं होतंय, हिच्यामुळे." आणि जेव्हा तिने असं म्हटलं, की "मी तुला माफ करते. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम विथ यू." सो सेकंदामध्ये तिचं ते ओझं उतरलं. सो ओह! असे बरेचसे ओझे आपण घेऊन चालत असतो. तर ते कोणाचं ओझं कधी उतरेल हे मी नाही सांगू शकत. पण मी हे नक्की सांगू शकतो, की वन्स यू ट्राय युअर लेव्हल बेस्ट, डेफिनेटली यू विल गेट अ रिझल्ट. आता तुम्ही म्हणालात ओझं, तर बऱ्यापैकी आपल्याला हे पाहायला मिळतं, की प्रत्येकाच्या रिलेशनशिपमध्ये ह्या गोष्टी असतातच, येस. की ह्याच्यामुळे हे झालं, त्याच्यामुळे ते झालं. मग ह्याच्यातून जर बाहेर यायचं असेल, तर काय त्यासाठी उपाय आहे? मला असं वाटतं, की त्यांनी एकदा तरी आमचा ऑफलाईन प्रोग्राम ट्राय करावा ओके. किंवा कुठेतरी त्यांनी ह्या ज्या गोष्टी आपण आता हं. करतोय, याचा कुठेतरी एकदा पर्सनल अनुभव घेणे गरजेचं आहे. तुम्ही त्या सायन्सला शिकणे, त्याला समजणे गरजेचं आहे. मग साधारण जर आपले क्लास जॉइन करायचे ते ऑनलाईन आहेत, ऑफलाईन आहेत, जरा त्याविषयी सांगा? आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही हायब्रिड मॉडेलवर आपण काम करतो. हां. ऑनलाईन पण क्लास घेतो आम्ही, की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. ऑफलाईन पण क्लासेस आम्ही घेतो. आमचे काही रिट्रीटसुद्धा होतात. जसं की हां. आता लोणावळ्याला आमचं एक रिट्रीट आहे. पुढच्या महिन्यामध्ये 14, 15, 16 नोव्हेंबरला. तर ओके. असे रिट्रीट पण आम्ही घेतो, ज्या ठिकाणी आम्ही त्या लोकांना पर्सनली इन्व्हाईट करून त्यांच्यावर काम केले जाते. वेगवेगळ्या ओके. थेरपिस्टच्या माध्यमातून. साउंड हीलिंग, 7 चक्रा हीलिंग, असे वेगवेगळे थेरपीच्या माध्यमातून त्यांच्यावर काम केलं जाते. तर ते ओके. सर्व अवेलेबल आहे आपल्याकडे सध्या. ओके. ओके. ज्या कोणाला सरांचा क्लास जॉइन करायचा असेल, स्क्रीनवरती नंबर आणि बाकीचे इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसतायत. कॉन्टॅक्ट करा आणि सरांचा क्लास जॉइन करा आणि प्लस लोणावळ्याला पुढच्या महिन्यामध्ये 14, 15 आणि 16 या 3 तारखेंना सरांचा एक सेमिनार आहे. तो पण तुम्ही अटेंड करू शकता. ओके. सर आता मला एक सांगा, आता तुम्ही आता क्लासेसविषयी आपण बोलतोय. मग लोकांना रिलेट करण्यासाठी अशा एक 2 ते 3 केसेस सांगा, जे तुमच्याकडे यायच्या अगोदर प्रॉब्लेममध्ये होते आणि हं. क्लास जॉइन केल्यावरती पूर्णपणे ते दुरुस्त झाले किंवा नील झाले. एक लेडी होती, तिने सांगितलं की मी मागच्या 9 ते 10 वर्षापासून रोज झोपेच्या गोळ्या घेऊन झोपते ओके. आणि शी सेड की मी हसलीच नाही. ओह! मला असं वाटत आहे की मी भावनाशून्य आहे. हं.
असं तिचं पहिल्या दिवशीचं मत होतं जेव्हा ती आली. पहिला दिवस संपता संपता ती थोडीफार हसायला लागली होती. तिला आम्ही वारंवार म्हणायचो की सांगा, काही बोला, तर ती बोलायची नाही आमच्याशी. पण दुसऱ्या दिवशी जाताना शी सेड की मी पहिल्यांदा विदाऊट मेडिसिन झोपू शकले काल. ओके. ती तिच्या मुलीसोबत राहायला होती त्या रात्रभर. तर तिच्या मुलीने सुद्धा दुसऱ्या दिवशी येऊन आम्हाला सांगितलं की सर, फर्स्ट टाइम इट हॅपन्स इन 10 इयर्स की माझी मम्मी हसली. ओह! सो असे भरपूर एक्सपिरियन्स आहेत. हा एक एक्सपिरियन्स झाला. दुसरा एक एक्सपिरियन्स आहे की एक मेल होते की ज्यांना सवयी होते काही. ड्रिंक करणे, ओके. नॉन-व्हेज खाणे, अशा काही सवयी होत्या. आणि ही वॉज व्हेरी लाइक की त्यांना ते सोडायचं होतं, पण ते सोडू शकत नव्हते. हां. तर त्यांनी ते बंद केल्यावर माझ्यासोबत शेअर केलं, की जेव्हा मी तुमच्या प्रोग्राममध्ये आलो, तेव्हा मी डिसाईड केली एक गोष्ट, की मला हे नाही करायचं आता याच्यानंतर ड्रिंक नाही करायची, मला नॉन-व्हेज नाही खायचं. आणि आज 6 महिन्याच्या वर झाले त्या गोष्टीला, की ते त्यांचं कंप्लीट ते बंद आहे. जेव्हा की मी नाही ओके. म्हटलं त्यांना बंद करा, त्यांनी स्वतःहून ते डिसिजन घेतलं. ओके. सो असे बरेचसे एक्सपिरियन्स आहेत, की ज्यांच्या लाईफमध्ये खूप ड्रास्टिक चेंज झाले. काही लोकांनी काही मॅनिफेस्टेशन केलं होतं. एकाने सांगितलं, की मी 3 महिन्याआधी लिहिलं होतं माझ्या व्हिजन बोर्डवर, की मला कार घ्यायची आहे. हं. आणि त्याने एका कारचं चित्र लावलं होतं. आणि त्यांनी आता दसऱ्याच्या वेळेस त्यांनी ती कार घेतली. वाह! त्यांनी ते पण सांगितलं, की मी आज सर माझी गाडी घ्यायला चाललो आहे. तर असे खूप व्हेरियस टाइप ऑफ एक्सपिरियन्सेस आहेत आमच्याकडे. तुमचे मी ॲक्चुअली Instagramला व्हिडिओ बघितले. काहीतरी काच वगैरे टाकल्यात त्याच्यावरती चालताय तुम्ही हं, एक्झॅक्टली. तर ते हं. काय आहे? त्याला ग्लास वॉकिंग म्हणतात. ओके. जी फिअर ब्रेकिंग ॲक्टिव्हिटी आहे. हं. अगेन ह्या जेवढ्या काही ॲक्टिव्हिटी आम्ही घेतो, ह्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला मेंटल लेव्हलवर स्ट्राँग करण्यासाठी आहेत. ओके. मेंटली जे काही तुमचे ब्लॉकेजेस आहेत ते तोडण्यासाठी आहेत. हं. तर आमच्या ऑफलाईन प्रोग्राममध्ये ह्या ॲक्टिव्हिटीज आम्ही घेतो. फायर वॉकिंग म्हणजे आगीवर चालणे, ओके. ग्लास वॉकिंग म्हणजे काचावर चालणे आणि बरेचसे लोकं घेतात त्या ॲक्टिव्हिटी. ओके. पण आमचा मुद्दा असतो त्याच्यामागं की हाऊ यू कॅन ब्रेक युअर फिअर्स व्हिच ओह! आर इन युअर माइंड ओन्ली. ओके. त्या खरोखर नाही आहेत. ते फक्त आपल्या माइंडमध्ये आहे ते हं, फिअर. हं. जर तुम्हाला सरांचा क्लास जॉइन करायचा असेल, तर इन्फॉर्मेशन तुम्हाला खाली दिसतीये. मला वाटतं सर आपण बराच वेळ झाला गप्पा मारतोय आणि येस, एक्झॅक्टली येस. रेकी काय आहे, आईस बाथ काय आहे आणि ब्रीथ वर्क काय हे मलाही कळालंय आणि मला वाटतं आपल्या ऑडियन्सलाही कळालंय. हं. सर आता आपण थांबूयात. तुमचे येस. खूप खूप आभार. थँक यू सो मच. थँक यू. धन्यवाद. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.